नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत फादर रिटर्निंग होम, ज्या पोएमचं लिखाण दिलीप चित्रे यांनी केलं आहे त्या पोएमचं आईस ब्रेकर्स आज आपण अभ्यासणार आहोत. आईस ब्रेकर नंतर पोएमची लिंक, त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोमिंगची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी बघू शकता. चला तर आता वेळ न जाऊ देता आपण सुरुवात करूया आईस ब्रेकर्सला. आईस ब्रेकर्समधील पहिला प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफिकल्टीज दॅट यू फेस वाईल कम्युटिंग टू अँड फ्रॉम द कॉलेज बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे की कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात जेव्हा तुम्ही काय करतात, कॉलेजला जातात बाय पब्लिक ट्रान्सपोर्टने. त्यासाठी आन्सर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता. त्याचं नंबर 1, बस स्टॉप्स आर नॉट लोकेटेड नियर अस. पहिला प्रॉब्लेम असतो, बस स्टॉप आपल्या जवळ नसतात. वन हॅज टू वॉक लॉंगर टू कॅच बस टू चेंज बस अँड आफ्टर वी कॅन रीच अवर कॉलेज. आता त्या स्टॉपवर आपल्याला जावं लागतं, पुन्हा बसेस चेंज कराव्या लागतात आणि त्यानंतर आपण आपल्या कॉलेजला पोहोचतो. नंबर 2चं कारण असू शकतं, प्रॉब्लेम सांगतोय मी, काय प्रॉब्लेम येत आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन डझंट हॅव प्रॉपर शेड्यूल, देअरफोर वी विल हॅव टू वेट फॉर लॉंग आवर्स समटाईम्स. हे जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असतं त्याला काय असतं, एक प्रॉपर शेड्यूल नसतं. त्यामुळे काय, वी विल हॅव टू वेट फॉर लॉंग आवर्स समटाईम्स. त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ कधी काय करायला लागतो, खूप घंटोघंटे आपल्याला वाट बघावी लागते. लॉट्स ऑफ स्टॉप्स इन जर्नी. इफ युअर जर्नी इज 10 किलोमीटर्स देअर विल बी मोर दॅन 20 स्टॉप्स. खूप जास्त स्टॉप्स असतात प्रवासामध्ये. जर 10 किलोमीटर तुम्ही जाताय तर जवळपास त्यामध्येच 20 स्टॉप्स तुम्हाला फेस करावे लागतात. क्राऊडेड बसेस अँड ट्रेन्स. हे ज्या ट्रेन्स किंवा बसेस असतात त्या खूप गर्दीने भरलेल्या असतात. समटाईम्स वी मे मिस इम्पॉर्टंट लेक्चर्स. त्यामुळे आपण काय करू शकतो, कधी मध्ये बऱ्याचशा वेळेस आपलं जे इम्पॉर्टंट लेक्चर आहे ते मिस होऊ शकतं. देर आर फ्यू रिझर्व सीट्स फॉर लेडीज. few reserved seats for ladies, old citizens and physically disabled people. तिथे काय असतात तर या बस किंवा ट्रेनमध्ये एक रिझर्व सीट असतात लेडीजसाठी, सिटीजनसाठी किंवा फिजिकली डिसेबल पीपलसाठी. उभा राहून तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रवास करावा लागतो. याचा थोडक्यात अर्थ, देर इज अ रिस्क ऑफ पिक पॉकेटिंग अँड चेन स्नॅचिंग. म्हणजे पॉकेट चोरी जाण्याचे किंवा मग चेन स्नॅचिंगचे प्रकार आपल्या इथे दिसून येतात. कशामध्ये, बिकॉज ऑफ दी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये या अडचणी आहेत. या डिफिकल्टीज आपल्याला फेस कराव्या लागतात. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे तो आहे, द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय द अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेसेस. इमॅजिन देअर फ्लाईट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. अशा प्रकारचे सेम प्रॉब्लेम्स हे कम्युटर्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की कामानिमित्त जे लोक प्रवास करतात त्यांना कम्युटर्स असं म्हणतात, त्यांना सुद्धा फेस करावे लागतात त्यांच्या वर्क प्लेससाठी. इमॅजिन देअर फ्लाईट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, 3 सोल्युशन सजेस्ट करा. सोल्युशनमध्ये आपण सांगू शकतो, नंबर 1, गिव्हिंग देम युअर प्लेस टू सीट. आपली जागा त्यांना आपण बसण्यासाठी देऊ शकतो. वी शुड अरेंज स्पेशल बस पब्लिक ट्रान्सपोर्ट फॉर सिनियर सिटीजन्स अँड फिजिकली डिसेबल्ड पीपल. आपण काय करू शकतो, स्पेशल बस किंवा मग पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आपण सुरुवात करू शकतो त्याची सिनियर सिटीजन्ससाठी, त्याचबरोबर फिजिकली डिसेबल्ड पीपलसाठी. द गव्हर्नमेंट शुड डिसाईड प्रॉपर शेड्यूल ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, एक फिक्स टाईम शेड्यूल डिसाईड केला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा. द गव्हर्नमेंट शुड सेंड एक्स्ट्रा बसेस देअरफॉर वी कॅन रिड्यूस क्राऊड्स. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे तर एक्स्ट्रा बसेस सोडल्या पाहिजे, जेणेकरून आपण काय करू शकतो तर वी कॅन रिड्यूस क्राऊड्स. गर्दी आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. मेंटेन अँड फॉलो द पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स रूल केअरफुली. जे काही रूल्स आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे ते आपण मेंटेन केले पाहिजेत आणि त्याला केअरफुली आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पुढे दिलेला जो टेबल आहे तो कम्प्लीट करा. आता टेबल मी काढलेले नाही, डिरेक्टली आन्सर दिलेले आहेत. तर बघा प्रश्नामध्ये ए, त्यामध्ये दिसेल आपला द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. 2 कॉलम होते, यामध्ये एक दुसरा कॉलम होता द वे
यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. आता पहिला जो वे आहे तो कुठला, तो आपण बघूया. द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. कुठल्या पद्धतीने एल्डर्सने आपली काळजी घेतली पाहिजेत. तर लव अँड प्रोटेक्ट अस, त्यांनी आपल्याला प्रेम केलं पाहिजे, आपल्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गाईड, सपोर्ट अँड एज्युकेट अस. आपल्याला गाईड, त्याचबरोबर सपोर्ट आणि एज्युकेट त्यांनी केलं पाहिजेत. गिव्ह अस पॉकेट मनी अँड गिफ्ट्स. आपल्याला त्यांनी पॉकेट मनी दिले पाहिजेत, सर्वात आवडची गोष्ट, आणि गिफ्टसुद्धा त्यांनी दिले पाहिजेत. अपेक्षा आहे आपली. टेलस फेरी टेल्स, त्यांनी आपल्याला गोष्टी सांगितल्या पाहिजेत. टीचर्स इंडियन कल्चर अँड ट्रेडिशन, त्यांनी आपला इंडियन कल्चर आणि ट्रेडिशन शिकवलं पाहिजे. आता द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. आता तुम्ही तुमच्या एल्डरची कशा प्रकारे काळजी घेणार, तुमच्या फॅमिलीतल्या एल्डर लोकांची कशी काळजी घेणार. नंबर 1, हेल्प देम इन डेली कोर्स. जे रेग्युलरचे कामं आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांना मदत केली पाहिजेत, त्यांना तुम्ही मदत केली पाहिजेत त्याच्या डेलीच्या वर्कमध्ये. स्पेंड टाईम विथ देम, तुम्ही तुमचा टाईम त्यांच्यासोबत घालवला पाहिजे. गिव्ह द मेंटल अँड मॉरल सपोर्ट, त्यांना एक मेंटल, मानसिक आणि एक मोरल सपोर्ट तुम्ही दिला पाहिजेत, नैतिक सपोर्ट ज्याला आपण म्हणतो. टेक देम डॉक्टर व्हिजिट्स रेग्युलरली, डॉक्टरच्या व्हिजिटसाठी तुम्ही त्यांना रेग्युलरली घेऊन गेलं पाहिजे. टेक फॉलोअप ऑफ देअर मेडिसिन अँड मेडिटेशन, आपण फॉलोअप घेतलं पाहिजे त्यांच्या मेडिसिनचं आणि त्याचबरोबर मेडिटेशनचं. ते मेडिटेशन करतायत की नाही किंवा मग ते मेडिसिन घेत आहेत की नाही याचं आपण फॉलोअप घेतलं पाहिजे. राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. आता खाली काही ड्युटीज तुम्हाला सांगायच्या आहेत, त्यामध्ये फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, पॅरेंट्स, सिबलिंग्स आणि ग्रँड पॅरेंट्स. तर यांच्या तुमच्या ड्युटीज तुम्हाला सांगायच्या आहेत, तुम्ही काय ड्युटी करणार यांच्यासाठी. राईट युअर ड्युटीज. मग पॅरेंट्ससाठी तुमची ड्युटी काय आहे, तर नंबर 1, टू गिव्ह रिस्पेक्ट टू देम, त्यांना तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजेत पॅरेंट्सला. सेकंड, टू शेअर देअर रिस्पॉन्सिबिलिटीज, तुम्ही त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर केल्या पाहिजेत. त्यानंतर टू डिस्कस फॅमिली प्रॉब्लेम्स अँड हेल्प देम टू सॉल्व इट, तुम्ही फॅमिली प्रॉब्लेम डिस्कस केले पाहिजेत आणि ते सॉल्व तुम्ही करण्यास त्यांना मदत केली पाहिजेत. टू हेल्प देम इन देअर वर्क, आणि त्यांच्या कामात तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. सिबलिंग्स, टू बी अ रिअल मॉडेल फॉर यंगर्स, तुमचे सिबलिंग्स आहेत, जे छोटे मोठे भावंड आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजेत, तुम्ही त्यांना एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही राहिले पाहिजेत, तुम्ही त्यांच्यासोबत फ्रेंडली वागलं पाहिजे. प्रोटेक्ट देम अँड टीच देम गुड व्हॅल्यूज, त्यांना तुम्ही प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याचबरोबर चांगल्या व्हॅल्यूज तुम्ही त्यांना शिकवल्या पाहिजेत. टू केअर देम अँड शो बेस्ट वे फॉर गुड फ्युचर, तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर त्यांना चांगला रस्ता तुम्ही दाखवला पाहिजे त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी. ग्रँड पॅरेंट्ससाठी काय तुमच्या ड्युटीज आहेत, त्यामध्ये नंबर 1, रिस्पेक्ट टू देअर व्ह्यूज अँड थॉट्स, त्यांचे जे विचार आणि त्यांचे जे काही दृष्टिकोन आहे त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. टेक केअर ऑफ देअर हेल्थ, तुम्ही त्यांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. स्पेंड टाईम विथ देम, त्यांच्यासोबत तुम्ही टाईम घालवला पाहिजेत. लर्न व्हॅल्यूज अँड गेट ॲडवाईस फ्रॉम देम, त्यांच्याकडून तुम्ही व्हॅल्यूज जे मूल्य आहे ते शिकले पाहिजेत, त्याचबरोबर त्यांच्या तुम्ही ॲडवाईससुद्धा घेतल्या पाहिजे. आता स्कूल आणि टीचर्स, तर स्कूल आणि कॉलेज त्यामध्ये टीचर्ससोबत तुमचं काय ड्युटी आहे, तर टीचरसाठी नंबर 1, ओबे देअर इन्स्ट्रक्शन्स अँड ऑर्डर्स, त्यांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा ऑर्डर आहेत ते तुम्ही ऐकल्या पाहिजेत. नंबर 2, लर्न एव्हरीथिंग फ्रॉम देम विथ मॉडेस्टी, एकदम प्रामाणिकपणे त्यांच्याकडून आपण काय केलं पाहिजे, तर सगळं काही शिकलं पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट देम, त्यांना आदर दिला पाहिजे. फील देम बेस्ट विथ युअर प्रोग्रेस, आणि त्यांना एक अभिमान वाटेल अशा प्रकारे तुमच्या प्रोग्रेसमधून त्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्ही केलं पाहिजे. क्लासमेट्ससाठी तुम्ही काय करू शकता, नंबर 1, बी फ्रेंडली, तुम्ही फ्रेंडली असावं त्यांच्यासोबत. बी हेल्पिंग, मदत तुम्ही त्यांना करावी. बी जनरस अँड कर्टियस, तुम्ही एक जनरस म्हणजे समरस आणि कर्टियस म्हणजे दयाळू किंवा चांगलं तुम्ही त्यांच्यासोबत वागावं. गिव्ह देम मॉरल सपोर्ट वेन एव्हर दे वॉन्ट, त्यांना तुम्ही मॉरल सपोर्ट दिला पाहिजे ज्यावेळेस त्यांना गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक देम अवे फ्रॉम बॅड हॅबिट्स, ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्यापासून त्यांना तुम्ही काय केलं पाहिजेत, परावृत्त केलं पाहिजेत. इथे आपला आईस ब्रेकर्स हा संपून जातो. आय होप दॅट तुम्हाला हे समजलं असेल. याच्या ज्या ब्रेन स्ट्रोमिंगची लिंक आणि त्याचबरोबर पोएमची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. टेक केअर अँड थँक्यू.